नमस्कार मंडळी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बुधवारी आलेली कमला एकादशी ही साधी एकादशी नाही, तर विशेष म्हणजे ही कमला एकादशी पुरुषोत्तम मासात म्हणजेच अधिक मासात आलेली आहे. या दिवशी जर श्रद्धेने गाईला एक वस्तू खाऊ घातली तर कितीही अडलेली काम असोत, घरात अडचणी असोत, पैशाची समस्या असो किंवा मनातील एखादी कठीणातली कठीण इच्छा असो, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने मार्ग हा मिळू लागतो. आणि आपल्या शास्त्रात सांगितलं आहे की अनेक लोक उपवास करतात, पूजा करतात. या दिवशी गाईची सेवा केल्याने मिळणारं पुण्य खूप मानलं जातं. म्हणून हा वेळचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. बघा, आता जी येणारी एकादशी आहे ती आहे बुधवारी. म्हणून मी सध्या हा अत्यंत पवित्र महिना आहे, कारण हा अधिक मास महिना किंवा धोंड्याचा महिना आहे. त्यामुळे सध्या हा अत्यंत पवित्र आणि विष्णूंचा परमप्रिय असणारा पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक मास सुरू आहे. अतिथी देवो भव. तसाच हा अधिक महिना म्हणजेच आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी ईश्वराने दिलेली एक सुवर्ण संधी आहे. या महिन्यात केलेलं नामस्मरण, पूजा, दान, जप आणि सेवा याचं फळ हे अनेक पटीनं वाढतं. आणि या अधिक मासाच्या शुक्ल पक्षात आलेली कमला एकादशी खूपच विशेष मानली जाते. या एकादशी हा अत्यंत दुर्मिळ आणि अलौकिक योग हा आलेला आहे. आपल्या सनातन धर्मातील पुरातनात असं स्पष्ट सांगितलं आहे की अधिक मासात येणाऱ्या एकादशीचं व्रत हे श्रद्धेने केल्यास मिळणारं पुण्य हे इतर एकादशीच्या पटीने अधिक मिळतं. संसारातील दुःख, अडचणी, आर्थिक ताण, मानसिक अस्वस्थता कमी करून भगवान विष्णूची कृपा मिळवून देणारी ही पवित्र तिथी मानली जाते. म्हणूनच अनेक लोक या दिवशी आवर्जून उपवास करतात. काही लोक संपूर्ण दिवस नामस्मरण करतात, तर काही लोक दानधर्म करतात. पण एक गोष्ट खूप कमी लोकांना माहीत असते की ती म्हणजे या दिवशी गायीची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे. गाय ही आपल्या हिंदू धर्मात केवळ प्राणी मानली जात नाही, तर गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास आहे असं मानलं जातं. म्हणूनच गायीला गोमाता सुद्धा म्हटलं जातं. कमला एकादशीच्या दिवशी जर श्रद्धेने गायीला विशेष नैवेद्य खाऊ घातला तर ती सेवा थेट भगवान विष्णूपर्यंत पोहोचते तसं मानलं जातं. म्हणजेच काय तर उपवास करणं शक्य नाही, त्यांना मोठी पूजा जमणार नाही, अशा लोकांनी हा छोटासा उपाय श्रद्धेने केला तरीही त्याचं शुभ फळ हे अधिक पटीनं मिळत असतं. अनेकांच्या जीवनात काही ना काही अडचणी चालूच असतात. कोणाचं लग्न जमत नाही, कोणाच्या घरात सतत भांडणे होतात, कोणाच्या हातात पैसा टिकत नाही, तर काही लोकांना नोकरीत अडथळे येतात, तर काही जणांना मानसिक तणाव असतो आणि कित्येक वेळा खूप प्रयत्न करूनही कामं पूर्ण होत नाही. तर अशा वेळी माणूस पूर्णपणे थकून जातो. पण आपल्या शास्त्रात काही साधे आणि सात्विक असे उपाय सांगितलेले आहेत. श्रद्धा आणि विश्वासाने केलेले हे उपाय मनाला आधार आणि जीवनात सकारात्मक बदल हे घडवून आणतातच. एकादशीच्या दिवशी तुम्हाला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे आणि हा उपाय सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही करू शकता, पण तो पूर्ण श्रद्धेने आणि शांत मनाने करायचा आहे. फक्त घाईघाईत आणि दिखाव्यासाठी करू नका. मनात भगवान विष्णूचं आणि माता लक्ष्मीचं स्मरण ठेवून हा उपाय केला तर त्याचं महत्त्व अधिक वाढतं. कमला एकादशी असल्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणं देखील खूप शुभ मानलं जातं, कारण कमला हे माता लक्ष्मीचाच एक पवित्र नाव आहे. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूसोबतच माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी लोक विशेष पूजा करतात. विशेषतः अधिक मासात आलेली ही एकादशी असल्यामुळे तिचं महत्त्व अजून वाढलेलं आहे. बुधवारी सकाळी शक्य असेल तर लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ कपडे घाला, परिधान करावे, देवघर स्वच्छ करा, देवासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा, तुळशीसमोर सुद्धा लावा. खूप शुभ मानलं जातं. आणि दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमो नारायणा नमः या मंत्राचा जप करत राहा. घरात शांत आणि सात्विक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि सर्व गोष्टीबाबत गाईला खाऊ घालायचा विशेष नैवेद्य असा आहे की तो कसा तयार करायचा, कोणता गाईला नेमका कशा पद्धतीने खाऊ घालायचा, तर आपण जाणून घेऊया. कमला एकादशीच्या दिवशी गाईला काय खाऊ घालायचं? जो नैवेद्य आहे तो खूप साधा आहे, पण श्रद्धेने केला तर त्याचं खूप महत्त्व मानलं जातं. अनेक लोकांना वाटतं की मोठ्या पूजा केल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही, पण आपल्या शास्त्रात भावना आणि सर्वात जास्त श्रद्धेला महत्त्व आहे. म्हणून हा उपाय करताना मन स्वच्छ आणि मनात श्रद्धा ठेवणे गरजेचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला देवघरात भगवान
भगवान विष्णू आणि विठ्ठल, बाळकृष्ण किंवा माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यासमोर बसायचं आहे. काहीच नसेल तर काही हरकत नाही, फक्त मनापासून नामस्मरण करा, कारण देव भावना पाहतात. यानंतर एक स्वच्छ ताट घ्या व स्टीलचं किंवा तांब्याचं असलं तरी चालेल. त्या ताटामध्ये थोडी हळद घेऊन छोटंसं स्वास्तिक काढा. हे स्वास्तिक शुभ मानलं जातं. त्यानंतर त्या ताटात एक छोटी खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे आणि त्या खोबऱ्याच्या वाटीत तुम्हाला चणा डाळ घेरायची आहे आणि ही चणा डाळ, गूळ, एक छोटा गुळाचा तुकडा ठेवायचा आहे. यासोबतच 1-2 केळी ठेवायची आहे आणि खूप साधा नैवेद्य वाटतो. मग कमला एकादशीच्या दिवशी गाईला गूळ, चणा डाळ आणि केळं खाऊ घालणं अत्यंत शुभ मानलं जातं, कारण या खूप सात्विक वस्तू मानल्या जातात आणि गाईलाही या खूप वस्तू प्रिय आहेत. यानंतर या ताटासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि शांतपणे काही वेळा भगवान विष्णूचं नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र बोलू शकता. जितका वेळ जमेल तितका वेळ तुम्ही मना जप करा. घरात अडचणी, आर्थिक समस्या, अडचणी, आरोग्याची चिंता असेल, मुलांचे शिक्षण असेल, लग्नाची अडचण असेल, जे काही मनात आहे ते शांतपणे भगवान विष्णूंना सांगा, कारण या अधिक मासात केलेली प्रार्थना विशेष फलदायी मानले जाते आणि त्यातही कमला एकादशीला केलेली सेवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीपर्यंत ही लवकर पोहोचते असं म्हटलं जातं. तुमच्या काही ज्या समस्या, घराजवळ गाय असेल किंवा तिथे अनोळखी कुठलीही गाय असेल तर तुम्ही नमस्कार करून सर्वप्रथम गायीसमोर हात जोडून नमस्कार करा. शक्य असेल तर तिच्या पायावर थोडंसं पाणी अर्पण करा, कपाळावर हळद कुंकू लावा आणि मग प्रेमाने तिला तो नैवेद्य खाऊ घाला. खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. चणा डाळ, गूळ आणि केळ ती एकत्र करून गायला खाऊ घाला. कधीही घाईघाईत किंवा जबरदस्तीने काही खाऊ घालू नका. प्रेमाने आणि शांतपणे द्या. अनेक लोक हा उपाय करताना एक चूक करतात की फक्त वस्तू देतात पण मनात श्रद्धा नसते. तसं करू नका. गाय ही आपल्या धर्मात पूजनीय मानली गेलेली आहे, म्हणून तिच्याकडे सेवाभावाने पाहावा, कारण सेवा आणि श्रद्धा याचं फळ नेहमीच खूप मोठं असतं. या दिवशी शक्य असेल तर गायीला प्रदक्षिणा घाला आणि तिच्या पायाखाली थोडीशी माती कपाळाला लावा. काही लोक ही माती देवघरात ठेवतात. अशी मान्यता आहे की त्यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. कमला एकादशीच्या दिवशी घरात उपाय करताना मनात राग, द्वेष, भांडण किंवा वाईट विचार ठेवू नका. शक्य तितकं शांत राहा. कोणालाही दुखवू नका, कारण अधिक मासात केलेली प्रत्येक चांगली गोष्ट अनेक पटीने वाढते, परत मिळते असं मानलं जातं. एक महत्त्वाची गोष्ट, बुधवारी शक्य असेल तर तुळशीसमोर सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा आणि घरात विष्णू आणि विष्णू सहस्त्रनाम, रामकृष्ण हरी किंवा श्री स्वामी समर्थ नामस्मरण सुरू ठेवा. घरातील वातावरण खूप प्रसन्न वाटू लागतं आणि लोक विचारतात की हा उपाय केल्याने किती दिवसात फळ मिळतं. तर देवाकडे केलेली सेवा ही व्यवहारासाठी नसते, तर श्रद्धेने केलेलं प्रत्येक चांगलं कर्म योग्य वेळी फळ देतच. त्यामुळे पूर्ण विश्वासाने हा उपाय करून बघा. कमला एकादशीच्या दिवशी जर शुभ मानलं जातं, अधिक फळ मिळतं सांगितलं जातं, म्हणून शक्य तितकं दिवस या सात्विक पद्धतीने घालवण्याचा प्रयत्न करा. अनेक वेळा आपण पूजा करतो, उपाय करतो, पण त्याचं दिवसभर राग, चिडचिड, वादविवाद सुरू असतात. मग शांत राहत नाही. त्यामुळे शक्य तितकं शांत राहा. घरात प्रेमाने बोला, कोणालाही कठोर शब्द बोलू नका. या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करा. खूपच शुभ मानलं जातं. जर तुमच्या घरात तुळस असेल तर सकाळी स्वच्छ पाणी घाला, तुळशीसमोर दिवा लावा आणि हात जोडून प्रार्थना करा, कारण तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते. अधिक मासात तुळशीची पूजा केल्याने घरातील सुख समृद्धी वाढते आणि घरात बुधवारी शक्य असेल तर घराच्या मुख्य दरवाजासमोर थोडी रांगोळी काढा. अगदी छोटी काढली तरीही चालेल. उंबरठा स्वच्छ ठेवा, कारण आपल्या शास्त्रानुसार स्वच्छ आणि सात्विक घरात वातावरण हे सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवतं आणि माता लक्ष्मीचाही आगमन अशा घरात होत असतं मानलं जातं. दानधर्मालाही विशेष महत्त्व आहे. तुमच्या यथाशक्ती एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा, पक्ष्यांना दाणे टाका, गायला चारा द्या, एखाद्या वृद्ध व्यक्तीला मदत करा, कारण अधिक मासात केलेली सेवा, दान खूप पुण्यदायी मानलं जातं. अनेक लोक विचारतात उपवास नाही केला तरी चालेल का? हो, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. काहींना लोकांची तब्येत ठीक नसते, उपवास करणं शक्य नसतं. काही लोक कामावर असतात, त्यामुळे त्यांना उपवास करणं शक्य होत नसेल तर फक्त सात्विक आहार घ्या. कांदा, लसूण, मांसाहार वर्ज्य करा. तिखट मसालेदार पदार्थ टाळा आणि दिवसभरात शक्य तितकं नामस्मरण करा. एकादशीला खरं अर्थ फक्त उपाशी राहणं नाही, तर मन, विचार आणि आचरण शुद्ध ठेवणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे. अनेक लोक दिवसभर उपवास करतात पण मनात राग ठेवतात, त्यामुळे उपासना पूर्ण फळ मिळत नाही. मन शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. कमला एकादशी आणि अधिक मास यांचा हा दुर्मिळ योग आलेला आहे आणि खूप विशेष मानला जातो, म्हणून हा दिवस वाया जाऊ देऊ नका. काही लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नाही, पूजा जमत नाही, नियम पाळता येत नाहीत, पण देवाला मोठेपणा नको असतो, श्रद्धा हवी असते, विश्वास हवा असतो. मनापासून घेतलेलं एक नाव सुद्धा खूप मोठं असतं. बुधवारी गायला खाऊ घालायचा हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की
कोणतीही इच्छा मनात ठेवताना दुसऱ्याचं वाईट कधीच बोलू नका. आपल्या घरात सुख, शांती, आरोग्य हवी असेल, प्रगती हवी असेल यासाठी प्रार्थना करा, कारण चांगल्या भावनेने केलेली प्रार्थना नेहमीच शुभ फळ देते. अनेकांच्या घरात सध्या पैशाची अडचण आहे. काही लोक कर्जामुळे त्रासलेले आहेत. काही लोकांच्या हातात पैसा टिकत नाही. काहींची कामे वारंवार अडकतात. अशा वेळी माणूस खूप निराश होतो. पण अशा पवित्र काळात आलेले नामस्मरण आणि सेवा मनाला शक्ती देते, जीवनात आशा निर्माण करते. बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी एक छोटंसं काम आवर्जून करा. देवासमोर बसून फक्त 2 मिनिटे शांतपणे श्री वैष्णवे नमः किंवा श्री स्वामी समर्थ या नामस्मरण करा आणि दिवसात झालेल्या चुकांसाठी माफी मागा किंवा क्षमा मागा. यामुळे काय होतं तर तुमचं मन हलकं वाटतं आणि घरातील शांतता टिकून राहते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम श्री वैष्णवे नमः. ओम श्री वैष्णवे नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.